तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण आलेलो आहोत एका गार्डनला व्हिजिट करण्यासाठी. गार्डन म्हणण्यापेक्षा फक्त असंच छोटं गार्डन नाही आहे ते. तिथं अनेक अशी असंख्य रोपं आहेत, झाडं आहेत आणि काही दुर्मिळ झाडं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील इकडं. असं एक ठिकाण आहे. तर लालन प्रभू मॅडम त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि अधिकची माहिती आपल्याला मॅडम देतील. मॅडम, वेणुध्वनीमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगा की इथं अनेक प्रकारची झाडं आम्ही बघितलीत आता आणि त्याच्यामध्ये बरीचशी झाडं अशी आहेत की जी आपल्या भारतामध्ये येत नाहीत किंवा आपल्या बेळगाव किंवा आपल्या आसपासच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. तर ती अशी झाडं कोणती आहेत त्याच्याबद्दलची अधिकची माहिती. झाडांचं काय माहिती आहे का, त्याला पहिल्याला आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की त्याला सूर्यप्रकाश किती पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही झाडांना सावली लागते, काही झाडांना थोडा सूर्यप्रकाश म्हणजे इनडायरेक्ट लागतोय सूर्यप्रकाश, तर काही झाडांना डायरेक्ट सूर्यप्रकाश लागतो. बहुतेक फुलणारी जी झाडं असतात त्याला सूर्यप्रकाश डायरेक्ट लागतं. पण आता अमेरिकेहून किंवा युरोपमधून काही बीज आमच्याकडे येतं, त्यांचं काय असतं, तिकडचं वातावरण आमच्या एवढं एक एकदा टेम्परेचर नसतं. त्यांच्याकडे बर्फ पडतोय तेव्हा डिसेंबरमध्ये सगळं गेलेलं असतं, पण आपोआप पुन्हा येतात झाडं. तर तसं त्यांच्याकडचा सीझन म्हणजे तिकडच्या स्प्रिंगमध्ये किंवा आमच्याकडे आता जो सीझन सुरू आहे तिथं ह्या सीझनमध्ये आपल्याकडे भरपूर फुलं येतात. हिवाळ्यामध्ये जी सुरू होतात ती सर्व अनेक प्रकारची, हजारो प्रकारची फुलं आपल्या भारतात सुद्धा आहेत आणि आमच्या कर्नाटकात पण खूप छान 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 फुलं असतात. पण आपल्याला तो अभ्यास झाला पाहिजे. आता मी गेली 45-46 वर्ष मी बागेत काम करते, त्यामुळे मला झाड बघितलं की समजतं की हे आता त्याला बरं नाही आहे, त्याला काय पाहिजे, त्याला काही कमी असेल तर मग आम्ही ते कसं द्यावं ते मी प्रयत्न करत असते. मी सतत झाडांबरोबर असते. बरोबर. म्हणजे एवढी 45-46 वर्ष तुम्ही झाडांसोबत राहिला आणि त्यांचा नक्कीच मग पूर्ण अभ्यास तुम्ही केला असेल. तुम्ही जसं सांगितलं की खूप दुर्मिळ अशी झाडं ही तुमच्याकडे आहेत जी तुम्ही बाहेरून घेऊन आला. अशी कोणती झाडं आहेत आपल्याकडे? माझ्याकडे काही ऑर्किड्स असे आहेत जे ह्या परिसरात मिळत नाहीत. म्हणजे काही मी श्रीलंकेहून आणली होती किंवा मी कॉन्फरन्ससाठी गेले होते तेव्हा थायलंडमध्ये, तिथून एक 2-3 आणलेली आहेत. म्हणजे ती आणणं काही सोपं काम नव्हतं, त्यासाठी पण आणताना मला एअरपोर्टवर खूप त्रास झालेला आहे. मग मी त्यासाठी त्यांच्याशी सगळं गप्पा मारून बोलून सगळं सांगितलं होतं माझं प्रेम झाडांबद्दल आणि मग त्यांनी मला ते आणायला दिलं होतं. तसं भारतात सुद्धा आमचा जो पूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारतात असा आमचा एक ग्रुप आहे की त्या ग्रुपमध्ये आम्ही आमच्याकडे काही जे असतं ते आम्ही त्यांना देऊ शकतो. त्यांच्याकडे म्हणजे त्यासाठी पैसे वगैरे नाही, फक्त पोस्टाचा खर्च करतो आम्ही एकमेकांसाठी किंवा कुरिअर, जर पोस्ट कुठे नसेल तर कुरिअर असेल, काय असेल त्या सर्व्हिसचा फक्त खर्च येतो. पण त्यामध्ये आम्हाला काय होतं की आमच्याकडे नाही, पण मला वेस्ट बेंगॉलमधलं एखादं झाड पाहिजे असलं तर ते मला इकडे मिळू शकतं. आता मला काश्मीरहून ॲपलचं झाड आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्या इकडच्या तापमानामध्ये ॲपल लागतील. आता 2 वर्षच झालेत लावून, पुढच्या वर्षीपर्यंत यायला लागेल. आणि त्याला काय करावं लागतं म्हणजे त्याचा जो काही सीझन असतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्याची पूर्ण पानं काढावी लागतात, त्याला ट्रिम करावं लागतं, मग ॲपल लागतात. नाही तर लोक आणतात आणि लावून ठेवतात आणि मग ॲपल लागलं नाही म्हणतात. तसं कसं लागेल ना, तर त्याचं जे काही करावं लागतं त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तशी आता माझ्याकडे सध्या कोर्नफ्लॉवर फुलायला लागलेत. कोर्नफ्लॉवर हा प्रकार भारतामध्ये आपल्या कुठे नसतोय. आत्ता कुठेतरी जर आणून लावलं असेल कोणी तर हे मला माझ्या सुनेच्या एका कलिगनी अमेरिकेहून बी आणून दिलं आणि ते बी मी लावले आणि आता ती फुलायला लागलीत फुलं. तर कोर्नफ्लॉवर माझ्या दरवाजात आहे, तुम्हाला इतर कोणाकडे ती दिसणार नाही. ती अमेरिकेतलं ते बी आहे आणि ते इथं फुललेलं आहे. आता प्रत्येक सीझनप्रमाणे आम्हाला आधी तयार करावी लागते. आता माझ्याकडे डेलियाचे कटिंग मी सावलीत लावून ठेवलेले आहेत. तुम्ही जर मागच्या बाजूला माझ्या घराच्या बघाल तर डेलियाचे कटिंग लावून ठेवलेले आहे. गड्डे आम्ही कागदात कसे गुंडाळून ठेवायचे ते प्रत्येक 15 दिवसांनी उघडून बघावे लागते. त्याला दालचिनीची पावडर घालावी लागते. म्हणजे असं खूप काम आहे. तुम्हाला 24 तास आम्ही त्यातच माझं डोकं असतं की उद्या सकाळी उठल्याबरोबर नवीन काय करायचं, कुठल्या वेलाला आधार सुटलेला आहे, कुठल्या वेलाची काठी सुटलेली आहे त्याला आधार द्यावा लागतं, कुठल्या झाड सुकलंय अचानक मग त्याला आपण काहीतरी द्यायला पाहिजे. जसं आपल्याला साधारण सर्दी पडसं ताप येतोय तसं झाडांना पण काही ना काहीतरी होत असतं. मग ते सगळं बघण्यासाठी सतत झाडांबरोबर आपण असलं पाहिजे. मग आपल्याला लक्षात येतं की हे झाड आज बरं नाही आहे, त्याला काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे, जवळ जाऊन हात फिरवला पाहिजे. मग असं केलं की झाडांबरोबर आपली दोस्ती होते.
बरोबर. आता वाढता उन्हाळा बघून इथं आल्यानंतर अगदी शांत वाटतंय, कारण एवढी झाडं घराच्या अवतीभोवती आहेत, घरामध्ये आहेत. तर लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल, की प्रत्येकानं किमान एक झाड लावून निदान जगवण्याचा प्रयत्न करावा या दृष्टिकोनातून? आणि हे मला सांगायला तुम्हाला अतिशय आनंद होईल, की माझ्याकडे जे बघून जातात लोक, ते सगळेजण मग एक तरी झाड आमच्याकडे असू दे, 2 तरी असू दे, असं करून प्रत्येकजण झाडं लावतात. आणि मी अनेकांना, म्हणजे मी आफ्रिकन व्हायलेट तर मला वाटते 1000 लोकांना दिले असतील, कारण प्रत्येक येणाऱ्याला मी माझ्याकडे आफ्रिकन व्हायलेट गिफ्ट देत असते, त्यामुळे खूप जणांकडे. तर असं असतं की बघून लोकांना वाटतं की हो, ह्यांच्याकडे एवढी आहेत, आपण थोडं तरी लावलं पाहिजे बाबा. तर बाग हे असा आनंद देणारं आहे ना आपल्याला, की तुमचं मन त्यात रमून जातं. तुम्ही सगळं दुःख, तुमचे काय त्रास सगळे विसरून जाता त्या झाडाबरोबर जेव्हा असता तेव्हा. म्हणजे काही वेळेला मी लगेच कढीपत्ता घेऊन यायला म्हणून बागेत येते, पण मग तिकडे मला 4-5 झाडं अशी दिसतात की मी कढीपत्ता आणायला आलेले आहे हे विसरून जाते, असं होतं. तर ते म्हणजे ते माणसाच्या आपल्या प्रत्येकाची एक पॅशन असते, तसं माझं ते आहे. आणि झाडांबरोबरचे माझे ते मित्र आहेत. काय म्हणाल तुम्ही, माझे सतत माझ्याबरोबर असणारे सोबती आहेत, त्यामुळे मला त्यांच्यात वेळ घालवणं खूप आनंददायी आहे. थँक्यू सो मच मॅडम. धन्यवाद. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ ವೇಣು ಧ್ವನಿ